मुंबईमध्ये खासगी आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। यापूर्वी मुंबईमधल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली होती, मात्र आता अगदी खासगी आस्थापनांना सुद्धा सुट्टी दिलेली आहे। तेव्हा कुणीच घराबाहेर पडू नका असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। आपल्या घरातच सुरक्षित राहा। मुंबईतल्या सगळ्या खासगी आस्थापना ज्या आहेत त्या सुद्धा बंद होणार आहेत। त्यामध्ये बँकांचा समावेश येईल आणि इतर गोष्टींचाही समावेश येणार आहे। तेव्हा घरातून बाहेर पडू नका आणि आपल्या कार्यालयाशी संपर्क साधूनच घरातून बाहेर पडा। आपल्यासोबत प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत गणेश कवडे। गणेश, काय सांगाल अधिक माहिती? नक्कीच रात्रीपासून आहे तो मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हवामान विभागाच्या वतीने रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे शासकीय आणि निमशासकीय सर्व कार्यालयांना सुट्टी देण्यात यावी असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। कारण की मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये आहे ते पाणी जमा झालेलं आहे। त्यामुळे याचा त्रास आहे तो कर्मचाऱ्यांना होऊ शकतो आणि यासाठी कुठेतरी सुट्टी देण्यात यावी आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम ही सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यात यावी असं देखील आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आहे ते शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेलं पाहायला मिळतंय। धन्यवाद गणेश। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे आता खासगी आस्थापनांना सुट्टी आहे, तुम्ही घरून काम करा अशा सूचना आता कंपनीकडून मिळत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।